आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्णच। धावण्याच्या चाचणी दरम्यान 23 वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। अंगावर खाकी वर्दी चढवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलीस पदासाठी सुरू असलेल्या शारीरिक चाचणीत सांगली जिल्ह्यातील मोराळे येथील संग्राम शिंदे वय 23 या तरुणाचा धावताना मृत्यू झाला। या घटनेने पोलीस दलासह उमेदवारांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। शनिवारी सकाळी शारीरिक चाचणीचा भाग म्हणून धावण्याची स्पर्धा सुरू होती। यावेळी संग्राम शिंदे हा तरुण आपले सर्वस्व पणाला लावून धावत असताना अचानक मैदानावर कोसळला। संग्राम कोसळताच तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला उचलले आणि उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। संग्रामच्या मृत्यूच्या बातमीने भरती मैदानावर काही काळ गोंधळाचे आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते। आपल्यासोबतच धावणाऱ्या एका सहकार्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने इतर उमेदवारांनाही मोठा धक्का बसला आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना अनेकदा कडाक्याच्या उन्हात किंवा शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ताण आल्यामुळे अशा समस्यांना सामोरे जावे लागते। या घटनेमुळे उमेदवारांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आमच्या मोराळे गावातील तरुण मुलगा संग्राम बलिराम शिंदे हा पोलीस भरतीसाठी गेला असता भरती प्रक्रियेमध्ये धावताना तो हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ही गावाच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून त्या कुटुंबावर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आणि या मुलाची जिद्द होती की पोलीस प्रशासनात काम करून कुटुंबाला आधार देणं आणि सामाजिक सेवा करणं, यासाठी तो भरती प्रक्रियेमध्ये सामील झाला होता। परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्या कुटुंबाचा आधार हरपला। ते शेतकरी कुटुंब असून आई वडिलांना आधार देण्यासाठी त्यानं भरती प्रक्रियेमध्ये उतरला होता।